निवडणुकीत गैरप्रकार, न्यायालयीन लढाई सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील जयदीप चंद्रकांत मोहिते यांनी लोकशाही प्रक्रियेची सुचिता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एकूण 3 निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत। या याचिकांमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन, बोगस मतदान, मतदारांवर प्रभाव टाकणे तसेच प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवार मोहन शामराव चोपडे यांच्या पात्रतेवर उपस्थित झालेला संशय। न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार संबंधित उमेदवाराच्या धार्मिक ओळखीत आणि निवडणूक अर्जातील माहितीत विसंगती असल्याचं समोर आलंय। यासोबतच RTI अंतर्गत मिळालेली माहिती, निवडणूक आयोगाशी झालेला पत्रव्यवहार, ईमेल नोंदी, फोटो व्हिडिओ पुरावे आणि पोलीस तक्रारी यांसारखे अनेक पुरावे न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहेत। या सर्वांच्या आधारे पैसे, मद्य आणि वस्तूंचे वाटप करून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा तसेच EVM संदर्भात संशयास्पद हालचाली केल्याचा आरोप करण्यात आला आहे। राज्य शासनाकडून जाहीर झालेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 ही जिल्हा न्यायालयाकडे आम्ही दाखल केलेला आहे की सदरची निवडणूक रद्दबातल होऊन मिळण्याबाबत कोडोली जिल्हा परिषद आणि कोडोली पंचायत समितीच्या दोन्ही पंचायत समिती रद्द होऊन मिळण्याबाबत आम्ही दाखल केलेला आहे निवडणूक याचिका। याचा मूळ मुद्दा असा आहे की विजयी उमेदवार पंचायत समितीचे मोहन शामराव चोपडे यांचा जो दाखला आहे तो SC जरी असला तरी ते धर्माने ख्रिश्चन आहेत, धर्म स्वीकारलेला आहे, त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार करतात, त्यानुसार त्यांचा दाखला रद्दबातल होणे हा कायद्याने न्यायप्रविष्ट आहे आणि त्यानुसार झालेली पंचायत समितीची निवडणूक ही रद्दबातल होणे न्यायप्रविष्ट आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा परिषदेची कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार हे त्या दोघांनी एकत्रित लढवलेली निवडणूक होती, त्यामुळे कोडोली जिल्हा परिषदेची निवडणूक ही रद्दबातल होणे न्यायप्रविष्ट आहे म्हणून आम्ही न्यायालयाकडे कोडोली जिल्हा परिषद व कोडोलीच्या दोन्ही पंचायत समिती रद्द होण्यासाठी निवडणूक याचिका दाखल केलेल्या आहेत। न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरल्यास संबंधित उमेदवारांची निवड रद्द होण्याची, निवडणूक प्रक्रिया अवैध ठरण्याची आणि पुनर्निवडणुकीचे आदेश दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान ही कारवाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी असल्याचं याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलंय। KK न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे। नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।